त्यानंतर तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की लढाई बच्चूंसाठी याच्यासाठी आणि राजकारण करणार नाही आम्हाला त्याची गरज नाही. आणि लोक असं म्हणतात बच्चून सभागृहापेक्षा मैदानावर सोडून दिसतं आणि मैदानावर ते लढाई जिंकून दिल्याशिवाय राहणार ही लढाई आम्ही मैदानावर जिंकून दिलो. तुम्ही फक्त एकत्र होऊन एका मुख्यमंत्री आले थोडेसे कामं बाजूला टाकून दिले. जास्त वर्षाचे 10-15 दिवस 10-15 दिवस फक्त शेतकरी मजूर म्हणून कोणाला इथं लढाई सोपी जाते. मराठीचा बाप वर्तन त्याच्या छातीवर पाय टाकून झेंडा लावणार एवढा बापाच्या छातीवर पाय ठेवल्या मुलं आम्हाला ही लढाई याच्यावर आम्ही नेहमीच सांगत असतो. नेतृत्व घेऊन आणि पात्र लढणार नाही. त्यावेळेस शेतकरी खूप उत्पादक शेतकरी असतात मित्र. आम्ही करतायत रासायनिक खताने इंडियाच्या प्रचाराचे भाव 8-40 रुपये आहे आणि सबसिडी कंपनीने जातं 1700 रुपये. तुमच्या हाती किती येतं बघा. हक्काची पैशाची वेळी आम्ही लढलो विधानसभेत बोललो आणि मग गावाच्या लोकांना फक्त 1.25 लाख रुपये देतात ना आणि शहराच्या लोकांना 8 लाख रुपये देतात. एकही आमदार बोलावे ते त्याने कळत नव्हतं समजत नव्हतं आणि आवाज उठवला आंदोलनाचा तो विषय घेतला आणि महाराष्ट्र पण सांगतोय शहरातल्या घराप्रमाणे गावातल्या घराचा 2 लाख रुपये लागले. श्रीमंताकडे जाणारा पैसा शहराकडे आणला. हे पैशाची लढाई. आमचा पैसा आमच्या वाट्याला यायला पाहिजे. आमचा पैसा आमच्या सुखदुःखात कामी पडला पाहिजे. 50,000 रुपये वर्ष करायला लावला आपण तुमच्या आंदोलनाचं मोठं यश आहे आणि हा पैसा बच्चूंच्या घरी जाणार नाही एका पुस्तकाच्या घरी जाणार नाही तर हा पैसा सगळ्यांच्या घरी द्यायची नाही. आज धंधे की लड़ाई करो हम पैसा की लड़ाई करने वाले हैं और जो पैसा गरीब को मिलता है वो पैसा गरीब के घर तक लेके जाने वाले हैं. आणि झंडा दाखवून कक्षे देणाऱ्या लोकांना आमचं आव्हान आहे. खबरदार जर कक्षाचे करणारा शेतकरी तर लढाई आता आमच्या शेतकरीची पूर्ण तयार झालं तर त्याला किंमत नाही. तुमच्या क्वालिटीवाला तर हवा तुम्हाला 20 मुक्त स्थिती पाहिजे. बगर विषयाचं धान्य पाहिजे. बगर विषयाचा भाजीपाला पाहिजे. आणि रासायनिक खताने सबसिडी देतात आणि आम्ही पाहिजे सैनिक खताने वाटोळ करून टाकताय. नेपाळ पहिल्या देशाचा पहिला देश आहे. नेपाळने सेंद्रिय खताने सबसिडी सुरू केलेली आहे. आम्ही पाहिजे का हे जे 1700 रुपये सबसिडी जातं ना मी आता 1000 रुपये लावलेलं लहान मंत्र्याला मंत्र्याचं पण झुपाळा 2,000 किलोमीटर जेपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत बच्चू चालत आल्याची वाटणार नाही. आणि कोपऱ्यावरची लढाई सुरू होती. सरकार उभं करू कशा पद्धतीने सरकार आणलंय हे ते सगळं सांगू. आज ते तेवढी वेळ नाही पण सरकार कुठे कुठे घटक करतात कशा पद्धतीनं व्यापाराच्या मोठ्या व्यापाराच्या दिसत हात घालतात हे सांगायच्या याच्यात 7 दिवसात आम्ही तुम्हाला सांगणार कशाचा हात टाकते कशाचा आमच्या खिशात हात टाकते. आजच सोयाबीनचे भाव किती देतात